SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर PM ई बस योजनेअंतर्गत सोलापूरमध्ये आतापर्यंत 20 ई बसेस दाखल झाल्या आहेत. सध्या या बसेस आजरा एक्झिबिशन ग्राउंड परिसरात सुरक्षितपणे उभ्या करण्यात आल्या असून सुरक्षेसाठी दिवसा 2 आणि रात्री 4 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ई बसेसची PDI म्हणजेच प्री डिलेव्हरी इन्स्पेक्शन प्रक्रिया सुरू आहे. अद्याप बसेस महानगरपालिका किंवा परिवहन विभागाच्या ताब्यात आलेल्या नाहीत. तसेच त्यांचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याने सध्या सर्व बसेस JBM कंपनीच्या ताब्यात आहेत. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र कारे, माजी महापौर श्रीकांचन यंदम आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांनी ई बसेसची पाहणी केली. तपासणी दरम्यान काही उपकरणे किंवा लॅम्प गायब असल्याबाबत शंका उपस्थित झाली होती. मात्र चौकशीत चोरी झाल्याचे आढळून आलेले नाही. हरियाणाहून सोलापूरपर्यंतच्या लांब प्रवासात काही उपकरणे पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर बुधवार पेठ येथील ई बस डेपोलाही पाहणी करण्यात आली. डेपोतील प्रलंबित सिव्हिल कामे, चार्जिंग स्लॉट, वॉशिंग एरिया आणि वर्कशॉपची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ई बसेस नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी, JBM कंपनी आणि कंत्राटदारांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. सोलापूरकरांना आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी ई बस प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.